नमस्कार मंडळी. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशीचक्रातल्या 6व्या म्हणजे बुध ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या कन्या राशीच्या फेब्रुवारी 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. हे मासिक राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे. तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे. असं असलं तरी मंडळी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम हे मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतील कमी अधिक फरकाने, आणि म्हणूनच आपण ठेवू शकता काटेकोर लक्ष या संपूर्ण महिन्यावर व करू शकता परिपूर्ण नियोजन. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे ह्या एकाच व्हिडिओमध्ये आपण मासिक राशी भविष्य व दैनंदिन राशी भविष्य अनुभवणार आहोत. व शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा. चला तर मग माहिती करून घेऊया फेब्रुवारी महिना आपल्या राशीसाठी कसा असणार आहे. आपल्या राशीचा स्वामी ग्रह बुध, हा बुध ग्रह 3 फेब्रुवारी पासून कुंडलीच्या 6व्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे, ज्याचा सर्वाधिक लाभ नोकरीत असलेल्या मंडळींना होताना दिसेल. त्यामुळे ज्यांना नवीन नोकरीचा शोध घ्यायचा आहे, असलेल्या नोकरीत चांगलं पॅकेज मिळवण्याकरता बदल करायचा आहे, नोकरीसोबत साईड इन्कम वाढवण्यासाठी छोटा मोठा स्वतःचा व्यवसाय किंवा इतर काही पॅसिव्ह इन्कमवरती काम सुरू करायचं आहे, त्यांच्यासाठी हा बुध ग्रहाचा योग शुभ फलदायी राहणार आहे. शिवाय दशमस्थानातील म्हणजे कर्मस्थानातील गुरुग्रहाची साथ सुद्धा मिळण्याचं भाग्य आपल्या राशीला या महिन्यात आहेच. तर व्यावसायिक मंडळींना नवीन क्लायंट्स मिळवण्यासाठी अधिक मेहनत घेतल्यास व्यवसाय वृद्धीची सुद्धा उत्तम संधी या महिन्यात मिळायला मदत मिळणार आहे. मात्र विरोधकांच्या व आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या हालचालींवरती लक्ष ठेवायला विसरायचं नाही आणि त्याच्यावरती लक्ष ठेवून निर्णय घ्यावे लागतील. तर काही ठिकाणी या आपल्या विरोधकांशी प्रतिस्पर्ध्यांशी थोडंसं जुळवून घेतल्यास फायद्याची समीकरणं अजून चांगली जुळायला आपल्यालाच मदत मिळेल. या महिन्यातील सर्व 9 ग्रह ह्या योगांचा जर अभ्यास करतोय तर सर्वच विषयातील विद्यार्थ्यांना आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हा महिना मनासारखा जाताना दिसत आहे. त्यामुळे अभ्यासामध्ये बिलकुल हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा करायचा नाही. जमीन जुमला, शेतीवाडी, सोनं, दागदागिने यामध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात जर असाल तर अवश्य या महिन्यात आपण निर्णय घेऊ शकता. तसेच गुंतवणुकीच्या विविध मार्गांवर पर्यायांवर काम करण्यासाठी हा महिना लाभाचा राहणार आहे. शिवाय आपल्या जुन्या गुंतवणुकीवर लाभ मिळवण्याचा योग सुद्धा या महिन्यात जोरकसपणे आहे. तेव्हा योग्य ठिकाणी अवश्य प्रॉफिट बुकिंग करायला हरकत नाही. आरोग्याच्या संदर्भात मात्र या महिन्यात काळजी घ्यावी लागणार आहे. संधिवात, पोटाची दुखणी, आतड्यांचे आजार, पित्त, हातापायाला मुंग्या येणं या संदर्भात जरा जास्त काळजी आणि महिलांनी मासिक पाळीच्या बाबतीत सांभाळायचं आहे. यासाठी अर्थातच योग्य डॉक्टरी सल्ला, पथ्यपाणी याला महत्त्व द्या. काही ठिकाणी आपल्या रागावर सुद्धा नियंत्रण ठेवायचं आहे, ते फार महत्त्वाचं आहे. टॅक्स कन्सल्टंट, इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट, बिझनेस मॅनेजमेंट, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट किंवा शेअर मार्केट अशा विषयामध्ये कार्यान्वित असलेल्या मंडळींसाठी हा महिना विशेष कार्यवृद्धीचा राहणार आहे. कामातील नवीन संधी मिळवण्याचा राहणार आहे. त्या दृष्टीने अवश्य आपण मंडळींनी नियोजन करून चालायचं आहे. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांची थोडी संख्या वाढवायला हरकत नाही. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना या क्षेत्रात काही नवीन उपक्रम सुरू करायचे असल्यास, काही नवीन बदल करायचे असल्यास अवश्य नियोजन करून या उपक्रमाची कार्याची सुरुवात करू शकता. किंवा नव्याने ज्यांना या क्षेत्रात पदार्पण करायचं आहे ती मंडळीसुद्धा पदार्पण करण्यासाठी या महिन्यात अवश्य कार्यान्वित करू शकतात. काही ठिकाणी आपल्या द्विधा मनस्थितीचा फटका मात्र आपल्याला बसू शकतो, म्हणून योग्य ठिकाणी महत्त्वाच्या निर्णयांमध्ये जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यायला बिलकुल विसरू नका. रिसर्च अँड डेव्हलपमेंट, R&D, ॲनालिसिस अशा विषयामध्ये आपलं यश आणि कामगिरी ही नेहमीच वाखाणण्याजोगी असते. त्यामुळे अशा क्षेत्रात सुद्धा चांगली संधी कामाच्या निमित्ताने, कार्याच्या निमित्ताने या काळात, या महिन्यात आली तर ती अवश्य घ्या. हा महिना विवाह, प्रेमसंबंध, उच्च शिक्षण, संतती, गुंतवणूक, आर्थिक लाभ
या सगळ्या गोष्टींसाठी लाभाचा राहणार आहे. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन अशाच पद्धतीने सूक्ष्म पद्धतीने आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे आपल्याला दिलं जातं मार्गदर्शन याची आधी माहिती मागवून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा अगदी परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आपल्या घर बसल्या सहजरित्या हे मार्गदर्शन घेऊ शकता. आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर नेहमीच आम्ही थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो. या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा जर विचार केला तर या महिन्यात आपल्याला फार्मा, लॉजिस्टिक, IT, इलेक्ट्रिसिटी, बँकिंग, फायनान्स, ऑइल, FMCG, पॉवर, इलेक्ट्रॉनिक, इन्फ्रा, स्टील हे विषय किंवा हे सेक्टर विशेष फायद्याचे राहतील. अर्थात योग्य जाणकार सल्लागारांचा सल्ला घेऊन इन्व्हेस्टमेंट करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना शुभ आणि लाभाच्या स्वरूपात राहणार आहे. त्यामुळे योग्य अभ्यास करून तुम्ही काम करू शकता. विशेष करून दुसरा पंधरवडा. तर मंडळी, ही होती फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य कन्या राशीचं. आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वपूर्ण दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ परिणाम जरा जास्त डिटेल्समध्ये समजायला मदत मिळेल. महिन्याची सुरुवात 1-2 फेब्रुवारी आपल्यासाठी लाभाची राहणार आहे. विशेष करून नोकरदार मंडळींना नवीन आणि चांगल्या नोकरीची संधी या काळात मिळताना दिसत आहे. वरिष्ठ अधिकारी, मित्रपरिवार, कुटुंबातील वडीलधारी मंडळी ह्या सगळ्यांचं सहाय्य घ्यायला हा कालखंड अत्यंत शुभ राहील. तर काही जुन्या गुंतवणुकीमधून फायदासुद्धा मिळताना दिसेल. तेव्हा अवश्य प्रॉफिट बुकिंग करा आणि त्या फायद्यावर लक्षसुद्धा ठेवा. 3-4 फेब्रुवारी महत्त्वाचे निर्णय, गुंतवणूक, खर्च यावर थोडं काटेकोर लक्ष द्या असं सांगणारे हे 2 दिवस. कुठल्याही लोभाला बळी पडून गुंतवणूक करू नका आणि खात्री केल्याशिवाय कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. मात्र परदेश गमनाची संधी जर आली तर ती अवश्य घ्या, त्यावर लक्षसुद्धा ठेवा. 5 ते 12 फेब्रुवारी महिन्यातले हे पुढचे 8 दिवस महत्त्वाची कामं पुन्हा एकदा हाती घेण्यासाठी अनुकूल व शुभ परिणाम साधवून देणारे हे दिवस. स्वतःसाठी, कुटुंबासाठी महत्त्वाचे निर्णय, आर्थिक निर्णय या काळात अवश्य घेऊ शकता. गुंतवणुकीच्या विविध पर्यायांवरती अभ्यास करून गुंतवणूक करू शकता. प्रॉफिट बुकिंग सुद्धा करू शकता. 13-14 फेब्रुवारी पुढचे 2 दिवस कुटुंबातील काही मुद्दे थोड्या चिंता, मानसिक ताणतणाव वाढवणारे राहतील. मात्र घरासाठीच्या महत्त्वाच्या गोष्टी तसेच भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदी, विक्री आणि गुंतवणुकीसाठी मात्र हे दिवस शुभ राहतील. 15-16 फेब्रुवारी गुंतवणूकदार, विद्यार्थी, नोकरदार यांच्यासाठी हे अत्यंत शुभ दिवस. काही महत्त्वाच्या परीक्षा, इंटरव्ह्यूज यासाठी अनुकूल अशी साथ मिळेल. प्रॉफिट बुकिंग, नवीन गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना लाभाचे दिवस. ते 17, 18, 19 फेब्रुवारी पुढचे 3 दिवस जुने आजार थोडं डोकं वर काढताना दिसतील. तेव्हा पथ्यपाणी सांभाळा. डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका. विरोधक आणि आपले प्रतिस्पर्धी यांच्या कामावर आणि कारवाईवरती लक्ष ठेवा. 20-21 फेब्रुवारी व्यावसायिक निर्णय, लाभ घेण्यासाठी अनुकूल दिवस. तसेच महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा, गाठीभेटी, कागदपत्रांची कामं, विवाहाचे निर्णय त्याबद्दलची चर्चा यासाठी हे दिवस शुभ असतील. तर कोर्ट कचेरीच्या कामावर अधिक लक्ष द्या, त्यासाठी अनुकूल अशी साथ मिळेल. शुभ परिणाम देणारे हे दिवस. 22-23 फेब्रुवारी कामाचा अतिरिक्त ताण घेऊ नका. धावपळ आणि दगदग जरा सांभाळावी लागेल. कुठलेही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील आणि या काळात तर शक्यतो या 2 दिवसात ते न घेतलेले किंवा योग्य माहिती घेऊन घेतलेले उत्तम राहतील. तर महिन्याचे शेवटचे 5 दिवस 24 ते 28 सर्व प्रकारच्या कामासाठी शुभ आणि लाभाचे दिवस. आनंद, उत्साह वाढवणारे दिवस. पिकनिक, यात्रा, प्रवास, लग्न कार्य, धार्मिक कार्य यासाठी हे दिवस शुभ राहतील. काही महत्त्वाच्या चर्चा आणि निर्णय अवश्य या काळात घेऊ शकता. हाती घेतलेल्या कार्याला योग्य असा प्रतिसाद मिळवून देणारे भाग्याचे दिवस. मंडळी, ही होती आपल्या फेब्रुवारी महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती. या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला महाविष्णूंची उपासना सुरू ठेवायची आहे. तर यासाठी रोज ओम विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप 1 माळ तुळशीच्या माळेवर केल्यास अत्यंत उत्तम.
जोडीला विष्णू सहस्त्रनामावली, महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 3 पाठ अवश्य सुरू ठेवा. म्हणजे ही होती आपल्या कन्या राशीची माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे बऱ्याच दिवसांपासून लोकांचा आग्रह आमच्या बाबतीत होतोय तो म्हणजे ज्योतिष वर्ग सुरू करा. तर आपल्या या सगळ्यांच्या आग्रहाखातर लवकरच प्राथमिक ज्योतिष वर्ग ऑनलाईन झूम मीटिंगवर आपण सुरू करण्याचे प्रयोजन करत आहोत. या प्राथमिक ज्योतिष वर्गामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे 12 राशींची, कुंडलीमधील 12 घरांची म्हणजे 12 स्थानांची आणि 9 ग्रहांची अत्यंत सखोलपणे आणि विस्तृतपणे. ज्यांना या प्राथमिक ज्योतिष वर्गामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी अधिक माहिती घेण्यासाठी अवश्य आपल्या ऑफिसच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून ती माहिती घ्यावी. आणि त्यासाठी आमचा व्हॉट्सअप मेसेज नंबर आहे 9892156163. आता नेहमीप्रमाणे म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी 3 पुस्तकं प्रकाशित केली आहेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल ₹331 फोनपे करा आमच्या नंबरवर आणि त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता व्हॉट्सअप करा. तसेच परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार ₹151 फोनपे करून आपण मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री, पुरुष, आबालवृद्ध कुणीही याचं वाचन पारायण करू शकतात. 700 ओव्यांचा अप्रतिम असा हा ग्रंथ. तसेच अष्टोत्तर शतनामावली हे पुस्तक सुद्धा आपण ₹151 फोनपे करून मागवू शकता. यामध्ये 108 नावांचं संकलन विविध देवदेवता आणि काही महत्त्वाच्या ग्रहांचं केलेलं आहे. हे सुद्धा आपण भारतात मागवू शकता ₹151 फोनपे करून. तसेच मंडळी शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी स्मरणशक्ती, एकाग्रता यासाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा. तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे पितळेचं ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या आहेत हे धूपदीपपात्र सुद्धा आपण मागवायचं असेल तर माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहेच. मंडळी असा हा फेब्रुवारी महिना आपल्या राशीच्या सर्वच मंडळींना आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा, भरभराटीचा जावो ही भगवंताचरणी प्रार्थना. पुढच्या भागामध्ये कन्या राशीनंतर येणारी तूळ शुक्र ग्रहाच्या राशीबद्दल जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा अवश्य भेट द्या आपल्या चॅनलला. तोपर्यंत कळावे लोभाय असावा. धन्यवाद.